जयेंद्र मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समवेत संतोष राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। सलामीवीर संतोष राऊत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला जयेंद्र। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅक वरती सुरेंद्र घरत सज्ज होतोय। मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असणार आहे। 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। संतोष राऊत स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेंद्र। गोलंदाजी मार्क वरती सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळच्या सत्रातला पहिला चेंडू घेऊन सुरेंद्र तयार झालाय। पंचांचं सिग्नल होतंय, सामन्याला इथे सुरुवात। उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय। यंदाच्या हंगामातली ही तिसरी स्पर्धा कोपरी विरार मास्टरच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते। ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय। पहिला चेंडू अवांतरच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला गेलाय आणि अवांतर धावेनिशी मात्र श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 1 धावा ही फलकावरती। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार होतोय। खोलवर चेंडू हाताळायचा प्रयत्न, सरळ बॅटने चेंडूला खेळला गेलाय। देवा तिथे क्षेत्ररक्षण करतोय, 1 धाव येते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल। गोल सपाटीकरण मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि चहू बाजूला सीमारेषा असल्या कारणास्तव भरपूर मोठ्या प्रमाणात धावा येण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते। जयेंद्र स्ट्राईकला येतोय। ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, फक्त चिप शॉट ज्याला म्हणता येईल। खूप चांगलं जजमेंट आणि तितकाच चांगला झेल तिथे पकडला गेलाय। फलंदाजाला जावं लागेल माघारी। पहिलाच मोरा बाद झालाय, तो खारीगाव मास्टर टीमचा गडीबाद। दोन चेंडूंचा सामना मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 2 धावा, 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गिरीश। खूप चांगला फटका इनफिल्डच्या वरना, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय। क्लास दाखवला गेलाय। कैलास पाटील वेगाने पुढे सरसावले, तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावा आलेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले। एकंदरीत आपण पाहतोय 4 या आकड्यावरती। खूप चांगला फटका होता, बदलादित्य अप्रतिम पाहायला मिळाला। इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला टोलवलं होतं। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सुरेंद्र सज्ज होतोय या षटकातला चौथा चेंडू घेऊन। 4 धावा फलकावरती पाहायला मिळतायत। अप्रतिम चेंडू, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, मात्र फलंदाज प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे। डॉट बॉल येतोय। चांगली गोलंदाजी, फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळत असताना अचूक टप्पा, दिशा नियंत्रण सातत्यपूर्वक राहिलेत आतापर्यंत आपण पाहतोय। 4 चेंडूंचा सामना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू 4 धावा। फ्रंटफूट बॅकफूट ओळखावं लागेल, बदल आलित्य नव्हतं या स्ट्रोक मध्ये आपण पाहिलं तर। फुलटॉस बॉल ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, डीप मधनं क्षेत्ररक्षक प्रशांत वेगाने पुढे सरसावलाय। 1 धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत। धोक्याच्या दिशेने धावत असताना गिरीशला आपण पाहतोय। तत्पूर्वी 2 धावा। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेलेत। एकंदरीत आपण पाहतोय 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय खारीगाव मास्टर हा संघ आपण पाहतोय। शेवटचा बॉल, अप्रतिम टप्पा अचूक होता। लेंथ अँड लाईन वरती
अगदी काम केलं गेलंय सुरेंद्र घरतच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत 6 धावा 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते। या पण ऐकूया डीजेला। थँक्यू डीजे। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। पहिलं षटक अप्रतिम सुरेंद्र घरतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या षटकामध्ये 6 धावा या फलकावरती लावल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। ती चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहिली। चला थोडंसं घाई करा, कैलास पाटीलला ही विनंती करतोय जे संघनायक आहेत पिलालपाडा मास्टर टीमचे। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथे बदल केला जातोय। गोलंदाजी मार्क वरती कैलास सज्ज झालाय। ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करतोय। व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून। अवांतर धावेत वाढ होत असताना 7 धावा या फलकावरती। गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय। पुन्हा एकदा पाहिलं न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलंय। व्हाईट बॉल लगातार 2 चेंडू आपण पाहिले तर एक्स्ट्रा स्वरूपाने हाताळले गेलेत। आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजीचा मारा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती। पुढे सरकली गेले। एकंदरीत आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय। ऑन साइडला आता अगदी आपण पाहिले तर 4 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत। 38 सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण आणला गेलाय। 8 धावा फलकावरती। गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज सज्ज झालाय। पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते। लगातार 3 चेंडू आपण पाहिले तर अवांतरात आले। 3 वाईट बॉल हाताळत असताना कैलास पाटीलला ऑप्शनच्या बाहेर टप्प्या ठेवण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र जो अँगल क्रिएट केलाय उजव्या हाताने राऊंड द विकेटचा तो कुठेतरी आपण पाहतोय थोडासा धोकादायक ठरला गेलाय। ऑप्शनच्या बाहेर कट केला। पॉइंटच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण सुरेंद्रच्या माध्यमातून 1 धाव 1 धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती। दुहेरी अंकामध्ये 10 धावा। घनश्याम मोहिर आज आमच्या समवेत समालोचकाची भूमिका अदा करणार आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर गुणलेखनाची भूमिका सुद्धा सकाळच्या सत्रात अदा करताना पाहायला मिळत आहेत। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेतन थोडासा पाठी हो, हिरव्या कपड्याच्या बाहेर राहा। चेतन तू हिरव्या कपड्याच्या बाहेर राहा। दहा धावा फलकावरती। ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूप चांगला फटका, टॅपचा फटका पाहायला मिळतोय। अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलं गेलं। तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना अजय पाटील दूरवरनं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय। 2 धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती। एकंदरीत आपण पाहतोय 12 धावा। यंदाच्या हंगामात अगदी सुरुवात झाली। फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसरची पहिली स्पर्धा। तदनंतर आपण पाहिलं तर शेंडोबा 40+ कासर वडवली मास्टर बी ची दुसरी स्पर्धा आणि यंदाच्या हंगामातली ही तिसरी स्पर्धा। सत्यनारायण कोपरी विरार मास्टर च्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। ऑन साइडला चेंडूला टर्न केला गेलाय।
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं तिथे. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. धावफलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात मानावी लागेल. पहिल्या षटकात 6 धावा आल्यानंतर या षटकात खूप चांगल्या पद्धतीने धावा येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या हातामध्ये झेल विसावला गेलाय आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का बसतोय. संतोष राऊत बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठी सफलता प्राप्त केली. कैलास पाटीलच्या माध्यमातून गडी बाद. नवीन फलंदाज हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजय पाटील वेगाने पुढे सरसावले. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आले. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. एकंदरीत आपण पाहतोय 15 धावा. पहिले षटक अगदी 6 धाव्यांचं. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा आलेत. शेवटचा बॉल या षटकातला 15 धावा. या फलकावरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला गेलाय. कैलास पाटील उजव्या हाताने राऊंड द विकेटचा मारा करतोय. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. सरळ एसटी रक्षक योगेशच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा. या फलकावरती जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. दुसरा मॅच आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. ओला कोडीवाला मास्टर विपक्ष मोगरपाडा मास्टर या 2 संघादरम्यान ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे अजय. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. टप्पा अचूक आहे. डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. आता हणामारी करावी लागेल. मोठ्या प्रमाणात धावा यायला हव्यात. 15 धावा चांगली सुरुवात पाहायला मिळते. आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऑप्शनच्या जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळतोय. नो बॉल घोषित करत असताना पंच अवांतर धावेत वाढ होते. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती 16 धावा. 16 ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रशांतला आपण पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद. गिरीशच्या खेळीचा अंत. गडी बाद. माझे आईला
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग टायमिंग थोडंस कमी पडलं गेलं आणि तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत राऊत दाखल होतोय. क्रमांक 5 वरती येत असताना धावफलकावरती 16 धावा भागीदारीची आवश्यकता आहे आणि हेमंत राऊत एक चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे, कॅपेबिलिटी, एबिलिटी या फलंदाजामध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय. 3 गडी बाद 16 धावा. आतापर्यंत 2 बॉल अजयने हाताळलेत आणि 2 बॉल मध्ये 1 गड्याला माघारी परतवताना आपल्याला पाहायला मिळतोय अजय पाटील. तुमच्या बाहेर टप्पा, काही जबरदस्त चेंडू पडल्यानंतर इन स्विंग आतमध्ये वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना अचूक टप्पा, दिशा नियंत्रण, आता मात्र व्यवस्थित अजय पाटीलचं कंट्रोल चेंडूवरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस सुद्धा चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेलाय. नो बॉल घोषित करत असताना पंच अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. 17 धावा. हेमंत राऊत अजूनही अकाउंट ओपन करायचं आहे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. उमेश पाटील वेगाने पुढे सरसावलाय, प्रयत्न केले मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली नाही. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि तिथे जीवनदान प्राप्त झालंय. हेमंत राऊत सारख्या बॅटरला 2 धावा आलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हवाई फायर करण्याच्या प्रयत्नात मोठे फटके यायला हवेत या उद्दिष्टाने फलंदाजी करत असताना हेमंतला आपण पाहतोय. पाहिलं न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलंय. वाईट बॉल घोषित करत असताना अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. 20 धावा. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 20. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. नो बॉल. या षटकात आतापर्यंत 3 नो बॉल आलेत आणि एकंदरीत विचार केला तर 1 वाईट बॉल, 4 अवांतर धावा या षटकामध्ये. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 21 धावा या फलकावरती. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने, बॉलच बॉल ड्राईव्ह मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फेल्ड केले गेलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. या षटकातला अवांतर धावा जरूर आलेत मात्र आतापर्यंत या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा अजयने खर्च केलेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी, वाईट बॉल. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकत असताना आतापर्यंत 5 अवांतर चेंडू हाताळलेत या षटकामध्ये. धावफलकाला आकार देत असताना अवांतर धावेनिशी 22 वरती जाऊन पोचला गेलाय खारीगाव मास्टर संघ. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल सुटतोय. 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 23 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या आपण ऐकूया डीजे ला.
धन्यवाद. क्रमांक 4 चा षटक हाताळण्याकरिता तुकाराम घरत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 23-23. मोठे फटके खेळायला हवेत, मोठे फटके यायला हवेत. अवंतर धावा मोठ्या प्रमाणात आलेत या इनिंगचा विचार केला तर. अप्रतिम टप्पा चूक खेळण्याचा प्रयत्न केला. आता टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ब्रेक होत असताना, फिरकी घेत असताना फलंदाजाला अचंबित केल्या गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पहिलाच बॉल डॉट बॉल तुकारामच्या हातखंडातून येत असताना पाहायला मिळतोय. हात खुले करावे लागतील, बदल आले ते आणावं लागेल, फ्रंट फूट बॅक फूट चांगल्या पद्धतीने ओळखावं लागेल आणि चेंडूची गती खास करून तुम्हाला ओळखावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. यस इज गॉन. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील दाखल झालेत. क्रमांक 6 वरती येत असताना 4 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. जय मल्हार 40+ खारीगाव मास्टर संघाला. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय 23 वरती थांबली गेले. 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले तुकारामच्या माध्यमातून. अचूक टप्पा, दिशा, नियंत्रण, लाईन अँड लेंथ अगदी योग्य पाहायला मिळाली तुकारामच्या माध्यमातून. प्रकाश पाटील स्ट्राईकला तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. फुलटॉस वरती घेतल्या, ऑन साइडला चेंडूला खेळलं गेलंय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव इथे सहजरित्या कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 25 वरती जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय तुकारामच्या हातखंडातून. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावा साठी झगडावं लागलंय. 25 धावा फलकावरती आहेत जरूर. एक्स्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी, लेंथ अँड लाईन थोडंसं भरकटले गेलेत. वाईट बॉल घोषित करत असताना अवांतर धावेत वाढ. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 26 वरती जाऊन पोहोचले गेले. प्रयत्न करावे लागतील मोठे फटके खेळण्याचे. ऑन साइडला चांगला फटका, टीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. जमिनीलगत चेंडू चाललाय, दूरवरनं क्षेत्ररक्षक आला. 1 धाव घेतली एकाच धावेवरती. आता समाधान व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतायत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकले गेले धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 27 धावा 27 धावा फलकावरती पाहायला मिळतायत. चांगलं क्रिकेट हाताळताना अचूक टप्पा, दिशा, नियंत्रण तुकारामने दाखवलंय. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय, मात्र त्याला चकवले गेले चेंडूने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धन्यवाद डीजे. निश्चितच मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. यज्ञेश्वरजी पाटील माजी सभापती प्रभाग समिती सी, माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून 5555 रुपयाचं आर्थिक सहाय्य. साहेबांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर चौकारानिशी पहिला चौकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चौकार अगदी हेमंत पाटीलच्या बॅटमधनं जो कर्णधाराची भूमिका अदा करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट
इथे करावं लागेल कारण धावांची आवश्यकता आहे। एकंदरीत पाहिलं तर 31 धावा फलकावरती शेवटचा बॉल तुकाराम गरजच्या या षटकातला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीत। टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल येतोय। षटक क्रमांक 4 समाप्त झालंय 4 षटकांमध्ये आतापर्यंत 31 धावा या फलकावरती पाहायला मिळते। चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आणि उच्च दर्जाचं क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय। 31 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। 6 बॉलचा खेळ बाकी आहे। तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती। डीजे Decathlon 60+. धन्यवाद डीजे। ओला कोडीवाडा मास्टर संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय। क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय, नो बॉल घोषित करत असताना कोळीवाडा मास्टर टीमला विनंती असेल आपण नाश्त्याचा आस्वाद घ्या, नाश्त्याची व्यवस्था चालू आहे। धाव फलकावरती 32 32 धावा, 6 बॉलचा खेळ बाकी आहे। प्रशांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर प्रकाश पाटील थोडेसे स्ट्रगल करतायत, फ्रंटफुटला यायला हवं होतं। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉल येतोय। प्रकाश पाटील मध्ये सुद्धा क्षमता आहे, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून सातत्याने आपण पाहिलेत। मोठा फटका ऑन साइडला, चेंडू हवेत आहे। उमेश पाटील पोचेल का चेंडू पर्यंत, मात्र पाहता पाहता चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, अंदाज वर्तवला नव्हता, चेंडू सीमा पार। 4 धावा, चौकार। थँक्यू डीजे। काय जबरदस्त फटका, मी मगाशी उल्लेख केला प्रकाश पाटील मध्ये सुद्धा क्षमता आहे, कारण सलामीला कित्येक वेळा पाहिलंय या फलंदाजाला आम्ही। ऑन साइडला चांगला फटका, प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता। 38 सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय, 1 धावे ते दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा। कारण या धावा भरपूर महत्वाच्या आहेत। शेवटच्या क्षणाला, शेवटच्या षटकात ज्या धावा तुम्ही जमवता आपल्या संघाकरिता, तिथून थोडंसं आपण पाहिलं तर आत्मविश्वास दुणावला जातो आणि त्याच प्रयत्नात आहेत। 38 धावा फलकावरती। पहिल्या काही षटकांमध्ये धावांसाठी झगडावं लागलं होतं। चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय, या षटकातला 4था चेंडू असेल। ऑन साइडला पहिला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय कैलास पाटील, 1 धाव येते। एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करत असताना एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले। एकंदरीत आपण पाहतोय 39 धावा। शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि इथे फलंदाजाला रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागतंय। गडी बाद होत असताना प्रकाश पाटील बॅक टू द डगआउट। धन्यवाद डीजे। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये। धाव फलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 39।
डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्टीरक्षकाला चकवा दिलाय चेंडूने. अगदी आपण पाहिलं तर एक धाव येते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना एक धावेच्या मदतीने धावफलकावरती 40 धावा आणि विजयाकरिता लक्ष ठेवलं गेलंय 41 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 41 रन्स टू विन. एक्केचाळीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि 41 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय त्याचं धावतं वर्णन आणि धावतं विवरण घेऊन येतील आमचे साथी समालोचक मित्र घनश्याम भोईर. धन्यवाद दिनेश किनी सर. एक जबरदस्त आयोजन नियोजन सध्या आपण बघतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग आणि आज या मैदानावरती जर बघितलं श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. प्रभाग समिती सीचे माजी सभापती आणि त्यानंतर माजी नगरसेवक यज्ञेश्वर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
धन्यवाद डीजे निलेश पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. सध्या पाठलाग आहे 40 धावेचा. पहिल्या इनिंग मध्ये जय मल्हार खारेगाव मास्टर संघ पोचलाय तो म्हणजे 40 वरती आणि श्रीराम बिलालपाडा मास्टर संघ विजयासाठी 41 धावेची आवश्यकता. 30 चेंडूचा खेळ असेल. 41 धावा इथून बिलालपाडा मास्टर संघाला बनवायचे आहेत. पहिला सामना आज या स्पर्धेचा पहिला दिवस. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे प्लीज, विनंती असेल. प्रकाशदादा पाटील श्री सत्यनारायण कोपरी संघाचे एक जबरदस्त फलंदाज. मोगरपाडा संघ कर्णधार आपण यायचा आहे आणि नवीन संघ ओला कोलीवाडा मास्टर संघ कर्णधार सध्या आपण संघ बघतोय. मोगरपाडा मास्टर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचा आहे. सामन्याला होते सुरुवात. इथून 2 बॅटर आणि सध्या आपण बघितलं स्ट्राईक एंडवरती 50+ असणारा फलंदाज सुरेंद्र घरत सध्या आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती सुभाष पाटील मास्टर्सचे सध्या खेळाडू आहेत आणि नक्कीच सुभाष पाटील यांचा उल्लेख केला जाईल. पहिला चेंडू यावेळी जर बघितलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण शरीरावरती हा चेंडू आढळला जातोय आणि तिथून डॉट बॉल सध्या आपण बघतोय. इथून वेट असा कॉल होता नॉन स्ट्राईक एंडवरनं. पहिला चेंडू डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाश आहेत आणि इथून आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथून यष्टीरक्षकाने केले चुकी आणि 2200 रुपयामध्ये एक धाव इथून अंकित केली जाईल. पंचांचा इशारा सुद्धा येतोय आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 1 धाव. 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. बँक बॅलन्स कमी आहे पण इथून डॉट बॉल होतो पण यष्टीरक्षकाची साथ गोलंदाजाला नाही दिली जात आणि त्यामुळे इथून 1 धाव खर्च केली जाते. एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण सध्या बघतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथून डॉट बॉल आणि अशा प्रकारची गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे सध्या जय मल्हार खारेगाव मास्टर संघाला, कारण 41 धावा. श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाचे खेळाडू महेश पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. सध्या डॉट बॉलचं चित्र होतंय. सध्या गोलंदाज प्रकाश पाटील चांगली गोलंदाजी हाताळतात. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. 2200 रुपयामध्ये 1 धाव अंकित केली गेले. 4 चेंडू 1 धावा श्रीराम बिलालपाडा मास्टर संघाच्या. पुन्हा एकदा आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि जी गोलंदाजी हवी होती पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे दाखवून देत आहे मिस्टर प्रकाश. 41 धावेचा पाठलाग आहे पण इथून पहिल्या षटकामध्ये फक्त 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतो. 1च धाव शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा डॉट बॉल होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. 1 धाव फलकावरती लागले गेलेत. येणारे 24 चेंडूचा खेळ आणि 24 मध्ये बनवायच्या 40 धावा. आता सरासरी मेंटेन ठेवायची आहे 10च्या प्रति षटकामागे पण जातो डीजे कडे. एक वीरा माऊली ग आई तुझा कल्याचा डोंगरू. एक वीरा माऊली ग आई तुझा कल्याचा डोंगरू. 5 पांडवानी सजविला 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 ग आई तुझा कल्याचा डोंगरू. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात इथून बोलबाला राहिलाय गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षण करणारा संघ सध्या आपण बघतोय जय मल्हार खारेगाव मास्टर संघ. पहिला षटक प्रकाश, एक प्रकाशमय असं षटक हाताळलंय. जबरदस्त गोलंदाजी केले. नवीन गोलंदाज
विशाल दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल आपण सध्या बघतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते डीप वरती. काऊ कॉर्नर रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. गिरीश या चेंडूवरती येत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण फेकी होते. इथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये आणि इथून परतावं लागतंय. सुभाष बॅक टू डगआउट. धावसंख्या 3 वरती असताना गॉन. फिरवते आवरी कला जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला. हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला. जीव लागलाय गो माझा लागलाय गो जीव लागलाय. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय प्रभाग समिती सीचे माजी सभापती साहेब आणि त्यानंतर माजी नगरसेवक यज्ञेश्वर पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या समवेत कुपरी गावचे माजी उपसरपंच प्रभाकरजी ओगे साहेब सध्या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. उद्याच्या दिवसामध्ये हे मान्यवर खेळताना पाहायला भेटतील. पहिला चेंडू इथून तिसऱ्या धावेचा इथून पाठलाग करत असताना मात्र जर विचार केला तर यावेळी इनसाइड आउटचा फटका. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. डीपवरती क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा इथून मात्र सहजरित्या पूर्ण होतील. पैकी थोडीशी खराब होते पण 2 धावेने धावसंख्या पलकावरती लागली जाते. संघ पोचतोय श्रीराम बिलालपाडा मास्टर संघ 1 गडी बाद. धावसंख्या 5 वरती असताना पाठलाग आहे 41 धावेचा. पण इथून प्रकाशने पहिलं षटक 1 धावेचं हाताळलं होतं आणि तिथून गोलंदाज विशाल याच्या सध्या तरी 4 धावा खर्च करताना पाहायला भेटतोय. हा चांगला चेंडू आहे. इथून फुलरलेचा चेंडू होता. फलंदाज पूर्णपणे बीट झाले आणि त्यामुळे या चेंडूवरती कुठल्याच प्रकारची धाव येत नाही कारण बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही. डॉट बॉल सध्या आपण बघतोय. 4 चेंडू 5 धावा. रिटायर्ड हर्ट सध्या आपण बघतोय. माफ करा 3 चेंडूचा खेळ सध्या झालेला आहे. सध्या 9 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. उमेश आहेत सध्या. हा 40+ आहे सध्या. उमेश पाटील यांना सध्या बघतोय केंट वरती. हो इथून यष्ट्यांच्या मध्ये सापडला गेल्यात आणि इथून परतावा लागेल फलंदाजाला कारण पायचीच्या रूपामध्ये बाद झालेत. LBW धन्यवाद डीजे. सध्या तरी LBWच्या रूपामध्ये बाद झाल्यात फलंदाज. आपण जर बघितलं तर अजय बाद होतात आणि धाव फलकावरती आतापर्यंत जर विचार केला तर 5 धावा. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 4. नवीन बॅटर प्रशांत यांना सध्या आपण बघतोय. बॉल आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. आणखीन एक डॉट बॉल सध्या पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात पण त्यानंतर पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा खर्च केल्या होत्या आणि या 3 चेंडूवरती आतापर्यंत एकही धाव खर्च केली जात नाही आणि इथून कौतुक करावं लागेल विशाल. या शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली गेले, डीप पॉइंटवरती हा चेंडू जातोय, एक धाव या चेंडूवरती येईल आणि सध्या तरी आपण जर बघितलं तर 2 धावा येतात या चेंडूवरती आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले गेले. 7 धावा, 2 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्येची आवश्यकता आहे ते म्हणजे 34 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 34 धावा, हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. तोपर्यंत जातोय आपण डीजे विशालकडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. तुझा कल्ल्याचा डोंगर यो सजलाय, रातीचा सण आयलाय. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी आदरणीय सन्माननीय कोपरी गावचे माजी उपसरपंच प्रभाकरजी योगी या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 10,000 रुपयाची रोख रक्कम आल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, मोठा फटका, बिग हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याला चकून चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार, चौकार पाहायला भेटतोय. तुझा कल्ल्याचा डोंगर यो सजलाय, रातीचा सण आयलाय. यावेळी बॅक टू बॉलर खेळला जातोय पण धावसंख्या फलकावरती लागले गेले. आता मात्र जर विचार केला तर मोठा फटका येतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेल्यात 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली होती पण तिथून हिट केलं गेलंय. एक धाव तर इथून अंकित केली जाते. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये सध्या पाहायला भेटतोय. धावसंख्या फलकावरती लागले गेले. संतोष आहेत सध्या गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक हेमंत राऊत आहे त्यांच्या डोक्यावर चेंडू स्वार होऊन चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे. इथून चौकार येतोय आणि या चौकाराने धावा फलकावरती लागले गेल्या त्या म्हणजे 17 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली होती पण तिथून अटॅकिंग फलंदाजी बिलालपाडा मास्टर संघाकडनं. यावेळी जागा बनवलंय आणि डीप कव्हर क्षेत्रामध्ये आपण सध्या बघतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय आणि सहजरित्या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 19 धावा. 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 19 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. उमेश आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग उमेशच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटला. माफ करा, उमेशच्या बॅटमधून 2 चौकार सध्या पाहायला भेटले जातात. यावेळी बिग हिट येतोय, आउट ऑफ द पार्क होतोय आणि इथून चेंडू सीमारेखा पार, षटकार. धन्यवाद डीजे. मोगरपाडा मास्टर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. मोगरपाडा मास्टर संघ कर्णधार
आपल्या विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 25 धावा आणि इथून विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. मी विनंती करेन सध्या आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय माजी सभापती साहेब यज्ञेश्वर पाटील साहेब यांना विनंती असेल आणि त्यांच्यासोबत या कोपरी गावचे उपसरपंच प्रभाकरजी ओघे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या टॉसच्या दिशेने जायचं आहे. त्यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. मोगरपाडा संघ सध्या आपण बघतोय आणि त्यांच्या समोरचा संघ जर बघितला तर कोळीवाडा ओला कोडीवाला सर्व संघ सध्या आपण बघतोय. हॅलो चेक हॅलो. दीपक भाऊ या आपण टॉस करू. दीपक भाऊ ओला कोडीवाडा मास्टर विपक्ष आपण पाहतोय जय मल्हार 40+ मोगरपाडा मास्टर. एका बाजूला दीपक आणि दुसऱ्या बाजूला अनिल तांडेल. तर यज्ञेश्वरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन केला जातोय. काटा आणि छापा म्हणून कॉल दिलाय आणि छापा येतोय. मान्यवरांना विनंती करतोय आपण असं नसतं वा डिसिजन काय आहे फक्त ते कळवा. क्षेत्ररक्षक. तर निश्चितच आपण पाहतोय टॉस इथे संपन्न झालाय. मोगरपाडा वॉन द टॉस अँड दे डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. इथून पहिला चेंडू नो बॉल सध्या ग्रीजच्या माध्यमातून हाताळताना एक धाव इथून भर होते. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 26. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. नवीन बॅटर सध्या योगेश आहेत आणि बॅट आणि चेंडूवर संपर्क व्यवस्थित होत नाही कारण पहिल्या 2 षटकामध्ये स्थिती होती 7 धावा पण या तिसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 18 धावा आणि तिथून जो प्रेशर होते दडपण होतं बिलालपाडा मास्टर संघावरती ते पूर्णपणे दडपण मात्र फलंदाज उमेशच्या माध्यमातून ते दडपण सावरलं गेले. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्र निवडलं होतं ऑन साईडचं पण मिस टाइम स्ट्रोक होतोय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील केलं जाते. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 27 धावा सध्या फलकावरती लागले गेल्यात. पाठलाग आहे 41 धावेचा. संघ पोहोचलाय 27 वरती. 10 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आणि आपण बॅटर जर बघितला तर उमेश सध्या इज ऑन फायर होत असताना पाहायला भेटतोय. फायर होताना इथून डीप फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते आणि संघ पोहोचतोय 29 वरती. हा मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सोय करायची आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाणी जात आहे.
बॅट घेऊन जायचं आहे. चला कैलास पाटील आपल्याला विनंती आहे की आपण लगेच जायचं आहे. तुला सारी हिरवीगार साडीला सोनेरी किनार, सारी हिरवीगार आईला सोनेरी किनार, कल्याण नवरत्नाचा राहिला शोभताई ग शिंगार. धन्यवाद DJ. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गिरीश चेंडू हाताळत ते म्हणजे 3 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 29 धावा पाठलाग आहे तो म्हणजे 41 धावाचा. माफ करा 4 चेंडू झाल्यात. गिरीश पुन्हा एकदा सज्ज. उमेशच्या बॅट मधून मोठा फटका आलाय पण वन बाउंड चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेखा पार. येतोय उमेश नावाचा दमदार चौकार. धन्यवाद DJ. आणि या चौकाराने श्रीराम बिलालपाडा मास्टर संघ पोचलाय तो म्हणजे 33 धावेवरती. इथून विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. उमेशची जबरदस्त फलंदाजी रेग्युलरली फायर होत असताना सध्या उमेश आपल्याला पाहायला भेटतोय. इथून जर बघितलं तर चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा आत येतोय आणि फलंदाज इथून पूर्णपणे पीठ होत असताना या षटकाचा इथून खेळ होतोय पूर्ण. येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. मॅजिकल गोलंदाजी या मैदानाने बरेचसे सामने असे बघितलेत पण जातोय आपण DJ कडे. चर्चा याचीही केली जाईल. धन्यवाद DJ. मॅजिकल गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज हेमंत राऊत यांना आपण बघतोय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. नवीन बॅटर योगेश आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश आहे. पण या मैदानाने असे सामने बघितलेत कारण 6 चेंडू 7 धावा आवश्यकता असताना सुद्धा त्याही धावा झाल्या नाही. गेल्या वर्षीचे आपण जर इतिहास जर बघितला तर त्या धावा झाल्या नाहीत. आजही ती स्थिती सध्या आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेमंत राऊत सध्या आपण बघतोय. खारेगाव मास्टर संघाचे गोलंदाज आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. इथून जास्तीत जास्त प्रयत्न असेल उमेश. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न असेल त्यांचा पण गोलंदाजी कशा प्रकारे होईल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. पहिलाच सामना हाय व्होल्टेज आपण सध्या बघतोय. इथून डॉट बॉल सध्या होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय तर घडी बाद होतोय पण धावचीच्या रूपामध्ये परतावा लागेल कारण यष्टीरक्षकाच्या हातामधून हा चेंडू विसावला. कारण जमिनीवरती विसावल्यानंतर जमिनीवरती पडला गेला आणि त्यामुळे इथून चला नवीन बॅटर विवेक सध्या आपण बघतोय. उमेश आहेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतात. 5 चेंडू 8 धावेची आवश्यकता. मी म्हटलं होतं की या मैदानाने अशा प्रकारचे हे षटक म्हणजे 6 चेंडू 8 धावा 6 चेंडू 7 धावा या मैदानाने बघितलेत. आजही ती स्थिती आहे. मैदानाच्या आतमध्ये तसं घडेल का कारण मॅजिकल गोलंदाज इथून वापरला गेलाय. सध्या पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक जसं हाताळलं गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाने त्या प्रकारचं षटक हाताळलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती आपण सध्या विवेक यांना बघतोय. इथून स्ट्रॅटर्जी आखली जाते. सध्या 2 खेळाडू आपण सध्या बघतोय. सिली मिड ऑफ आणि सिली मिड विकेट असे 2 खेळाडू. हेमंत राऊत सज्ज गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू भीमर नो चेंडूचा इशारा येतोय.
मॅजिकल 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 होत आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हेमंत राऊत यांच्या हातातून हा बॉल निसटलाय. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न डीपोटी क्षेत्ररक्षक आहे. सध्या 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावा पूर्ण होतात. उमेश प्रयत्न असेल स्ट्राईक एंड वरती जाण्यासाठी पण तिथून 3 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि या 3 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय 37 धावेवरती. 4 चेंडू 4 धावेची आवश्यकता. उमेश आहेत सध्या. आणि आपण जर बघितलं तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच गिफ्ट सध्या सई बिल्डर यांच्या मार्फत स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. संजयजी ओगे सई बिल्डरचे टॉप रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची गिफ्ट सध्या आपण बघतोय. कुठला खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना उमेश एकाकी किल्ला लढवतात. आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न पण हेमंत राऊत सध्या आहेत. नो चेंडूचा इशारा येतोय इथून पंचांचा. आणखीन एक अवांतर धाव. पहिला चेंडू हाताळल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना हाय व्होल्टेज, हे षटक हाय व्होल्टेज पाहायला भेटेल, पण हेमंत राऊतच्या हातातून हा सध्या तरी बॉल निसटला जातोय. नक्कीच आपण सध्या बघतोय आमचे माजी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब या स्पर्धेतून थोडेसे दूर आपल्या वैयक्तिक कामानिमित्ताने दूर जात असताना यावेळी फुलटास होता. फुलटसला फुलटोल वसूल. चेंडू आउट ऑफ द पार्क आणि विजयाचा शिक्कामोर्तब केलाय श्रीराम बिलालपाडा मास्टर संघाने. पहिला सामना इथे विजयी होतोय आणि तिथून उमेश याची घणाघाती खेळी सध्या पाहायला भेटते. तर कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम बिलालपाडा मास्टर संघ. आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली मिस्टर उमेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कारण त्याच्या बॅट मधून धावा सध्या आपण बघतोय. 11 चेंडूंमध्ये बनवल्यात 27 धावा आणि संघाला विजयाच्या दिशेने नेलंय. विजयी संपादन केलंय. उमेशाचं कौतुक. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बिलालपाडा मास्टर संघाकडनं पाहायला भेटते आणि इथून पहिलाच सामना विजयी होतोय बिलालपाडा मास्टर संघ. नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या बघतोय. तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने सुद्धा जाणार आहेत. दिनेश सर आहेत सध्या मॅन ऑफ द मॅच उमेश याला दिली जाईल.